जय जय रघुवीर समर्थ। बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी। पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 68 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकापासून प्रभाते मनी राम चिंतित जावा या दशश्लोकांच्या मालिकेत आपल्या मनाला या भगवंताचं पहाट समयी चिंतन करण्याची सवय हे मनातून लावून घे आणि हे चिंतन कसं कर हे देखील आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगितलं। या मनाला निर्गुण निराकाराची कल्पना करता येऊ शकत नाही, म्हणून सगुण साकार राम अर्थात तेच ब्रह्म आपण आपल्या मनाने आठवावं। मनाला ज्या सवयी आहेत, रूप लावण्य सुंदर देखावा सुंदर गुणधर्म याचं चिंतन करण्याचं, त्या सर्व गोष्टींची सर्वोत्तम अवस्था आहे राम। अशा या निळ्याशार रामाचं, लावण्यरूपी रामाचं, जो महाधीर आहे, गंभीर आहे, संपूर्ण प्रतापाने जो परिपूर्ण आहे आणि एवढं करूनही जो सेवकांचा कैवारी आहे, हे मना अशा रामाचं तू चिंतन कर बरं। सज्जन हो, आपल्या मनाला ही रामचिंतनाची सवय समर्थ माऊली लावण्यासाठी म्हणून रामाची रूप, रामाचे वेगवेगळे गुणधर्म, रामाचा विवेक, रामाचं वैराग्य, रामाची वाणी अशा वेगवेगळ्या अंगांनी या रामाचं वैभव या मनासमोर ते ठेवत आहेत। आज या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला रामाचा हा प्रताप सांगताना म्हणतात, बळे आगळा राम कोदंडधारी। हा माझा धनुष्य धारण केलेला राम, याचं सामर्थ्य हे जगावेगळं आहे। हे काही सामान्य पराक्रमाने युक्त असलेलं केवळ रूप नाही। बळे आगळा राम कोदंडधारी, ते सामर्थ्य असं आहे की ज्याच्या समोर महाकाळ विक्राळ तोही थरारी। महाकाळ खऱ्या अर्थाने हा काळ जो कुणासाठीही कधीही थांबत नाही, ज्याची स्वारी ही कधीच कोणी रोखू शकत नाही, पण असा काळ देखील ज्याच्या समोर चळाचळा कापू लागतो, ज्याचा हा विजयी घोडदौड ही केवळ हा रामराया त्याच्या दर्शनाने थांबवू शकतो, असा हा महाकाळ तो देखील या रामाच्या रूपाला घाबरतो, त्याच्या पराक्रमाला घाबरतो। महाकाळ विक्राळ तोही थरारी। आणि माणसा, तू कोण आहेस मग त्याच्या समोर? प्रत्यक्ष जिथं काळ देखील ज्याच्या पराक्रमाने घाबरतो, जीवा मानवा किंकरा कोण केवा। अरे किंकर आहेस तू, एक कण आहेस त्याच्या समोर। तू काय त्याच्या पराक्रमाला जाणणार? तू त्याच्या वैभवाला काय जाणणार? तू एकच लक्षात घे की जो काळाचा देखील स्वामी आहे, तो तुझं रक्षण नाही कार्य करू शकत?
पण त्यासाठी एक कर, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सज्जनो, या मनाला हे धारिष्ट प्रदान करण्याच्या दृष्टीने समर्थ आम्हाला या रामचिंतनाच्या गोष्टी या श्लोकांमधून सांगत आहेत. बघा, समर्थांचाच एक पुढे जाऊन मनोबोधामध्ये श्लोक आहे, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. ही अतिशय मोठी वस्तुस्थिती आहे की जर आपण आपल्या चित्ताचं अवलोकन केलं तर आमच्यापैकी बहुतांश लोकांच्या चित्तरूपी गाठोड्यामध्ये भयाचीच गाठोडी आहेत. बघा किती प्रकाराने हे मन आम्हाला भयभीत करत असताना सतत सध्या परिस्थिती देखील अशी आहे, कुठं विमानं पडतायत, कुठं बॉम्बस्फोट घडतात, कुठं युद्ध चालू आहेत, कुठं धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळं मनुष्याचं जगणं अवघड होऊन बसलेलं आहे. अशी विपरीत मानसिकता, विपरीत सामाजिक स्थिती ही मनुष्याला विशेषत्वाने भयभीत करत असते. त्यामुळं मनाला एक प्रकारे चित्तामध्ये देखील भीती आहे, बाहेरील परिस्थिती देखील भीतीयुक्त आहे. आणि मग अशा वेळेला हा मनुष्य आश्रय शोधत असतो. बघा, आपण तरुणपणामध्ये इन्शुरन्स पॉलिसी काढतो, कुठेतरी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतो. का असं आपल्याला वाटतं की ती इन्व्हेस्टमेंट किंवा ते एफडीज हे आपल्याला संकट समयी उपयोगाला येतील. व्यावहारिक विचार अगदी बरोबर आहे, मनुष्याने बचत ही केलीच पाहिजे. पण आपण ती ज्या भावनेने करतो त्या भावनेचाच विचार आपण परमार्थामध्ये देखील करायला हवा ना. अनेकदा पैसा अडका असतो, सगळं काही असतं, पण मनच इतकं आमचं भित्र झालेलं असतं की आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये जो आधार म्हणून आम्ही आमच्या जवळ ठेवलेला आहे त्या गोष्टी आम्हाला कधीच आधारभूत वाटत नाही. खरं तर मनाची ही झालेली अपेक्षाभंगाची अवस्था आहे. आणि आमच्यापैकी बहुतांश लोकांना हा अपेक्षाभंग जीवनात कधी ना कधीतरी सहन करावा लागतो. कोणी मुलांमध्ये इतकी इन्व्हेस्टमेंट करतं की त्यांना वाटतं ही मुलंच आपल्या जीवनाचा आधार आहेत, आणि जेव्हा ही मुलं आपल्या करिअरसाठी आई वडिलांना एकटं सोडून त्यांच्या म्हातारपणाच्या दुर्धर अवस्थेमध्ये त्यांना एकटं टाकून जातात, त्यावेळेला लक्षात येतं की अरे, ज्या आधारांसाठी आपण झटलो तो आधार आपला अगदी सावलीच होता, कधी सोडून गेला, हाती आलाच नाही आपल्या. कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या बँकांमध्ये लाखो रुपये होते, पण ICU मध्ये आपल्याला कोण उपयोगाला येणार होतं? त्याच्यातली कुठली गोष्ट आमच्या उपयोगाला येणार होती? काही करू शकत नव्हता तो पैसा. म्हणजे ज्या पैशासाठी आम्ही झटलो तो पैशाचा आधार देखील आमच्या जीवनामध्ये कुचकामी ठरत होता. मनुष्याने या सगळ्या आधारांना सोडावं असं नाही, पण आपण निदान या सगळ्या घटनांचा विचार करून एवढ्या निष्कर्षाप्रत यावं की आपल्याला एक असा आधार हवाय जो जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मला कधीच एकटं सोडणार नाही, जो निरंतर माझ्या बरोबर राहील. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. सज्जनो, तो आधार तुम्हा प्रत्येकाला मिळालेला आहे. गरज आहे आपल्याला त्या आधारावरती सत्यता वाटण्याची. जितका आधार आपल्याला बँकेतल्या पैशाचा वाटतो, जितका आधार आपल्या मुलाबाळांचा वाटतो, किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जेव्हा आम्हाला आमचा जीवनाचा आधार हा केवळ राम आहे या भूमिकेवरती जर आम्ही स्थिरावू शकलो ना, तर जीवनामध्ये एक अत्यंत मोठा अनुभव आम्हाला येतो, आणि तो आहे मनाची संपूर्ण निर्भय अवस्था. निर्भय, तो कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही मनुष्य. ना मृत्यूला घाबरतोय, ना ही कलियुगामध्ये जी एक प्रकारे आणखीन घातक होणारी स्थिती आपल्याला समाज जीवनामध्ये दिसतीये, अशाही स्थितीमध्ये जो आपलं मनोधैर्य राखून ठेवू शकतो, कारण त्याला माहितीये मी कोणाचा आहे, त्या रामाचा आहे. तो राम जो महाधीर आहे, जो गंभीर आहे, जो बडे आगळा राम को दंडधारी, त्याचं सामर्थ्य हे कल्पनातीत आहे. अहो, माझ्या रामाच्या सामर्थ्याचं काय सांगावं. रावण हा त्या काळचा विश्वविजेता,
सर्व मायावी अस्त्रशस्त्र त्याच्याकडे होती, प्रचंड मोठं राक्षस दळ त्याच्याकडे होतं. अशा वेळेला माझा रामराया समुद्रावरती सेतू बांधून लंकेमध्ये येतो. वानरांमध्ये देखील या रामाच्या आश्रयामुळे प्रचंड असा पराक्रम संचारतो. ही वीरश्री अर्ध्याहून जास्त राक्षसांना नेस्तनाबूत करते. आणि मग जेव्हा मेघनाद पराक्रम दाखवू लागतो, जेव्हा कुंभकर्ण पराक्रम दाखवू लागतो, त्यावेळेला रामामधलं नेतृत्व, रामाची लिडरशिप बघण्यासारखी आहे. इतके दिवस जे हे वानर अस्वल रामासाठी लढत होते, पण जे या कुंभकर्णाला पाहून घाबरून गेलेले आहेत, मग त्या रामाने त्या सगळ्या आपल्या वानर दळाला, अस्वल दळाला सांगितलं, आता तुम्ही सगळे शांत बसा आणि माझ्या मागे येऊन उभे राहा. आता मी आणि तो कुंभकर्ण यांचं युद्ध बघा, मी आणि तो रावण याचं युद्ध बघा. आणि राम रणांगणात उतरल्या क्षणीच रामाने लगेच धनुष्य बाण चढवलेला नाहीये. रामाने काय केलं? माझे गोस्वामी तुलसीदास म्हणतात, रामाने केवळ धनुष्याचा टणत्कार करायला सुरुवात केली. म्हणजे केवळ त्या दोरीला रामाने आपल्या बोटांनी हलवून त्याचा जो एक निनाद निर्माण झाला, एक मेघ गर्जना जी निर्माण झाली, त्या मेघ गर्जनेने या रामाने बहुतांश राक्षसांना नेस्तनाबूत करून टाकलं. कारण तो आवाज देखील त्यांना सहन होईना. सज्जनो, ही या रामच्या सामर्थ्याची जी रूपरेषा आपण रामायणामध्ये बघतो, तेच राम नाम घेणाऱ्याच्या वाणीची अवस्था असते. तो वाणी देखील जेव्हा टणत्कार करते, तेव्हा सामान्यातल्या सामान्याच्या हृदयामध्ये असलेलं भय हे पळून जातं. राम नामामध्ये एवढी अगाध शक्ती आहे की मनुष्य हा गुरु वचनांवरती विश्वास ठेवून जर जगू लागला ना, तर ही जिव्हारूपी गुरुची जो हा रामाचा धनुष्य आहे, त्याचा हा टणत्कार, अर्थात या वाणीतून येणारी वचनं, ही आमच्या सारख्या माणसांच्या हृदयामध्ये ही भीती दाखवणारी जी राक्षस आहेत ना, त्यांना कुठच्या कुठं नेस्तनाबूत करून टाकते. हे रामाचं विलक्षण वैभव आहे. हा पराक्रम, हा पुरुषार्थ रामाचा आपण स्मरणामध्ये ठेवावा. बळे आगळा राम को दंडधारी. आणि कशाची काळजी करतोस रे? हा पैसा अडका, मुलं बाळ, शरीर, या सगळ्या गोष्टी फार गौण आहेत. अरे उद्या प्रत्यक्ष मृत्यू जरी तुझ्या समोर आला ना, तर त्या मृत्यूला देखील जो थांबवू शकतो असा माझा रामराया आहे. महाकाळ विक्राळ तोही थरारी. कसली काळजी आहे, कसली भीती आहे. सज्जनो, आम्ही या रामायणाच्या या गोष्टी वारंवार ऐकतो. रामाचा पुरुषार्थ आपल्याला सगळ्यांनाच मनाला भावतो, पण आमच्या मनामधली भीती का जात नाही, हा खरा प्रश्न आहे. काय कारण असावं? एकच आहे, आम्हाला तो राम आपला वाटत नाही. आम्हाला असं वाटत नाही की त्या रामाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकारलंय, आम्हाला त्याने आश्रय दिलाय. सज्जनो, यामध्ये आपण तसा विचार करण्याच्या ऐवजी असा विचार करावा की रामाने तर मला कधीच स्वीकारलाय, रामाने तर मला कधीच आश्रय दिलाय, पण मी त्याचा आश्रय स्वीकारला आहे का? बळे आगळा राम को दंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. अरे मानवा, जीवा मानवा, किंकरा कोण केवा. अरे तू किंकर आहेस रे, जो या ब्रह्मांडाचा स्वामी राम आहे, ज्याने या संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती केली, ज्याचा स्वीकार केला, ज्याच्या केवळ भ्रुकुटी विलासावरती ही ब्रह्मांड निर्माण होतात आणि लयाला जातात. त्या ब्रह्मांडामधला तू एक अति सूक्ष्म जंतू आहेस, एक कृमी कीटक आहेस, एक किंकर आहेस. आणि तू असा विचार करतोस की त्या रामाने मला स्वीकारलं आहे का? त्याच्यामुळं तर तुझी उत्पत्ती आहे, त्याच्या आधारावर तर तू जगतोयस. म्हणून तर माझे समर्थ करुणाष्टकामध्ये शेवटी म्हणतात, जळचर जळवासी नेणती त्या जळासी, निशिदिन तुझ पाशी चुकलो गुण राशी. एखादा जळचर, एक छान गोष्ट आठवली. एकदा एक माशाचं पिल्लू आपल्या आईला म्हणतं, अगं आई, हे सगळं पाणी पाणी म्हणतात, ते पाणी कुठं असतं ग? कुठं मिळतं ते पाणी? मासा म्हणाला आपल्या बाळाला, अरे बाळा,
याच प्रश्नाचं उत्तर मी आयुष्यभर शोधतोय, पण मला मात्र अजूनही या पाण्याचा शोध लागला नाही बरं. आणि त्याच वेळेला नेमकं एका मासेमाऱ्याच्या जाळ्यामध्ये हा मासा अडकतो. ते जाळं वरती उचललं जातं आणि तो पाण्याच्या बाहेर येतो. आणि त्या क्षणी त्याला पाण्याचा बोध होतो की अरे, ज्या पाण्याचा शोध आपण आयुष्यभर घेत होतो त्या पाण्यामध्येच तर आपण राहत होतो. ते पाणीच आपलं जीवन होतं. यातून बाहेर आलं की मृत्यू हा अटळ आहे. सज्जनो, देव कुठे, राम कुठे, राम कुठे, हा प्रश्न आमची बुद्धी आम्हाला वारंवार विचारेल. कुठं आहे राम? अरे, जो श्वास घेतो तो देखील रामाच्या कृपेनेच होतोय ना. हा श्वास घेताना त्यामधला ऑक्सिजन आत जातो. ते रक्ताभिसरणामध्ये तो ऑक्सिजन मिसळतो. तो रक्तातल्या प्रत्येक पेशीला जिवंत ठेवतो. यामध्ये तुझं कर्तृत्व काय आहे? यामध्ये कुठली सिस्टम मानवाने बनवली आहे? हे सगळं त्या रामाने तर आम्हाला दिलंय ना, म्हणून तर आम्ही जगतोय ना. उद्या हा श्वास थांबला की लोकच म्हणतात ना, याच्यामध्ये काही राम राहिला नाही. म्हणजे ज्याच्या आधारावरती मी जगतो त्याच्यावरती संशय घेतो. जीवा मानवा किंकरा कोण केवा. अरे, कोण आहेस तू? तुझं अस्तित्व काय आहे? त्या रामाच्या अधिष्ठानाशिवाय तुझं कुठलंही अस्तित्व नाहीये. पण सज्जनो, मनुष्य असा असतो ना की तो आयुष्यभर मी 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 करत करत जगत असतो. खऱ्या अर्थाने आपल्या आतमधल्या रावणालाच तो पोषत असतो. मोठे मोठे मनोरे आपल्या हृदयामध्ये तो बांधत असतो आणि मग म्हणतो, बघू देवधर्म म्हातारपणी जमला तर करूत. अरे, खरं तर तुझ्यामधून करणारा तो राम आहे. या भूमिकेशी जर तू एकनिष्ठ राहिलास तर कधी तुला अहंता स्पर्श करणार नाही. कधी तुला रावणासारखा अहंकार होणार नाही. कधीही तू हृदयामधल्या भक्तीला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करणार नाहीस. पण यासाठी तुला या रामाचं चिंतन नको करे करायला. कोण आहे मी याचा शोध नको करे घ्यायला. आयुष्यभर या इंद्रियांच्या आधाराने बाहेर भटकतोयस. या डोळ्यांनी सुख घेतोयस, कानांनी स्वतःचं कौतुक ऐकतोयस, जिभेनी स्वतःच्या बढाया मारतोयस. चांगली चांगली उत्तम वस्त्र परिधान करून या कायेला तू सुख देण्याचा प्रयत्न करतोयस. या घ्राणेंद्रियांना देखील अत्यंत सुंदर अशी सुगंध देण्याचा प्रयत्न करतोयस. हे सगळं या बाह्य जगतामधून हे मनातून मिळवण्याचा प्रयत्न करतोयस. कधी या इंद्रियांना आत वळवलेस? कधी आपल्या हृदय सिंहासनावरती जो निरंतर आरूढ आहे त्या रामाकडं या इंद्रियांना त्यांची दिशा वळवून चिंतन करून प्राप्त करण्याचा प्रयत्न केलायस? सज्जनो, हे चिंतन अत्यावश्यक आहे. कारण ज्याला या रामाच्या असलेल्या अधिष्ठानाची जाणीव झाली ना, तो कधी जीवनामध्ये कर्तेपणाचा अकारण बोजा घेणार नाही. अहो सोडा, तो करत असलेल्या साधनेमध्ये देखील कबीरांसारखी त्याची स्थिती होते. राम हमारा जप करे हम बैठे आराम. मी काहीच नाही, मी एक किंकर आहे, एक छोटासा कण आहे जो या सगळ्या रामाच्या या विश्वामध्ये, त्या ब्रह्मांडामध्ये त्याच्या सत्तेने, त्याच्या कृपेने जगतोय. अन्यथा मला माझं स्वतःचं काय अस्तित्व आहे? कोण आहे मी? आणि ही जोपर्यंत अंतर्मुख अशी अवस्था येत नाही ना, तोपर्यंत जीव ही भूमिका कधीच आपल्या हृदयामध्ये आयुष्यभर चिंतनामध्ये आणू शकत नाही. आणि पहाटेची ही वेळ अशी आहे की जिथं मनुष्य भगवंताचं चिंतन करत असताना, त्याचं नाम उच्चारण करत असताना, आपल्या हृदयामध्ये त्या रामाचं रूप आठवत असताना, त्याच्या गुणधर्मांना आठवत असताना, त्याच्या पुरुषार्थाला आठवत असताना स्वतःचा देखील तुलनात्मक अभ्यास या रामाबरोबर करू शकतो की अरे, मी कोण आहे? आणि पुढे सांगू का, या सगळ्या चिंतनातून आम्हाला हे जाणवायचंय की मी रामचरणाचा किंकर आहे. बघा, ज्याला कळालं ना की आपण किंकर आहोत, त्याचं कामच झालं. आज आम्हाला हे किंकर अनुभवता येत नाही. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की त्या रामाला बघण्यासाठी मंदिरात जायला हवं. पण ज्याचं चिंतन हे असं किंकरासारखं सूक्ष्म सूक्ष्म अतिसूक्ष्म होत जातं, तोच या रामरूपाला आपल्या हृदयामध्ये प्राप्त करू शकतो. आणि हा अभ्यास म्हणजेच प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
धन्यवाद.